दुधलगाव बुद्रुक तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा गावातील नागरिकांना नियमित व शुद्ध पाणीपुरवठा मिळावा या प्रमुख मागणीसाठी आज दुधलगाव बुद्रुक येथे पाण्याच्या टाकीवर चढून तीव्र आंदोलन करण्यात आले। शुभम घोंगटे व गणेश सुशीर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या आंदोलनात पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करणाऱ्यांमध्ये गणेश सुशीर, शुभम घोंगटे, गजानन पाटील, गणेश दीक्षित, चेतन पाटील, श्रीकृष्ण पाटील, गौरव ठोसर, भगवान पाटील, ईश्वर झनके, अमोल झनके, बाळू झनके यांच्यासह अनेक ग्रामस्थांचा सहभाग होता। आंदोलनाची दखल घेत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या माने मॅडम, पंचायत समितीचे अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत प्रशासक तसेच पोलीस प्रशासनाने आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली। यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत आंदोलकांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्या। गावातील पाणीपुरवठ्यातील तांत्रिक अडचणी एका महिन्याच्या आत दूर करून नागरिकांना नियमित व शुद्ध पाणीपुरवठा करता येईल असे लेखी आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले। आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हा प्रमुख वसंतराव भोजने, उपजिल्हा प्रमुख गजानन ठोसर तसेच सामाजिक नेते अजय सावळे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांना समर्थन दर्शवले। लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांनी प्रशासनाने दिलेल्या मुदतीत कामे पूर्ण करून दुधलगाव बुद्रुकमधील नागरिकांना कायमस्वरूपी शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठा करावा अशी अपेक्षा व्यक्त केली। प्रतिनिधी निलेश शेकोकार, बुलढाणा। दुधलगाव बुद्रुक येथे अनेक वर्षापासून पिण्याचं पाणी अतिशय खराब प्रमाणाचं येत आहे। आम्ही गेल्या एका वर्षापासून वारंवार जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत तिन्ही ठिकाणी आम्ही वारंवार निवेदन दिले, परंतु कुठलीही सुधारणा या पाण्यात यांनी केलेली नाही। 15-15 दिवसांनी गावातील लोकांना या ठिकाणी पाणी मिळते। हा प्रश्न फक्त दुधलगावचा नसून दुधलगावाच्या आजूबाजूला जे 10 गाव आहे, पूर्ण 10 गावांना मोरखेड 10 गाव योजनेच्या मार्फत पाणी पुरवठा होते, परंतु हे पाणी पुरवठा अतिशय दुष्कृष्ट, काहीच कामाचं नाही। इतकं गढूर पाणी येते अक्षरशः की याचा वासही लोक घेऊ शकत नाही, अशा प्रकारचं पाणी हे आम्हाला पिण्यास देत आहे। आमच्या गावामध्ये बाहेरून जे अधिकारी येतात, जे मलकापूरला राहतात, सिटीत राहतात, ते या ठिकाणी येताना त्यांच्या घरून आरोच्या बाटल्या भरून आणतात, परंतु आमच्या गरिबांच्या घरी आरो आम्ही लावू शकत नाही। साहेब खुर्चीवर बसून आरोचं पाणी पितो, मात्र आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना या ठिकाणी हे खराब पाणी प्यावं लागते। म्हणून आज आम्ही दुधलगाव बुद्रुक येथे पाण्याच्या टाकीवरती चढून एक जन आंदोलनाची सुरुवात या ठिकाणी केली आहे। जोपर्यंत आमच्या सर्व मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही या पाण्याच्या टाकीवरनं आता खाली उतरणार नाही, चाले कितीही दिवस लागो। आमची मागणी प्रामुख्याने 2 मागण्या आहे। एक म्हणजे आमच्या गावामध्ये जे मोरखेड 10 गाव योजनेची टाकी आहे, त्या टाकीच्या पायऱ्या अक्षरशः 10 वर्षापासून तुटलेल्या आहे। 20 वर्षापासून ती टाकी धुतलेली नाही, ते टाकी धुण्यात यावी, त्या टाकीची दुरुस्ती नियमित करण्यात यावी, ही आमची पहिली मागणी आहे। हे टाकी तुम्ही आमच्या मागे बघू शकता, या टाकीच्या संपूर्ण पायऱ्या पडलेल्या आहेत। आणि दुसरी मागणी आमची अशी आहे की मोरखेड 10 गाव योजनेला जे पाणी पुरवठा होते, तर मोरखेडवरून आम्हाला पाणी या ठिकाणी येत असते, तरी आपण मोरखेडला या ठिकाणी एखादं वॉटर फिल्टर जर बसवलं तर या 10 गावांना होणारा पाणी पुरवठा हा सुरळीत होईल। हीच आमच्या 2 मागण्या मान्य करायच्या या प्रशासनाला आम्ही या ठिकाणी विनंती करत आहोत।